नमस्कार, मी सुवर्णा. दुपारच्या 2च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मध्यावधी निवडणुका लागल्याचं पाहिजेत म्हणजे लोकांना पक्षांची खरी ताकद कळेल. हे सरकार बदला घेण्यासाठी तयार झालेलं सरकार आहे. बदला घेण्यासाठी जे सरकार स्थापन झालंय त्यात व्यक्तिगत हित जास्त असतं, लोकांचं हित कमी असतं. जिथे व्यक्तिगत हित असतं तेव्हा सरकार लगेच पडत नाही. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होतील असं वाटत नाही. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला पिछेहाट होती असा सर्व्हे रिपोर्ट दाखवतोय. रोहित पवार यांनीच हे विधान केलेलं आहे. त्यामुळे निवडणुका लांबणीवर टाकल्या जात आहेत. मोदींनी घेतलेली सभा पाहता पुढच्या काही महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक लागेल असं रोहित पवार म्हणालेले आहेत. रोहित पवार यांनी वेगवेगळ्या शंका, वेगवेगळे प्रश्न आणि आत्ताच्या सरकारविषयीची आपली मतं व्यक्त केली. सरकार जर आपण त्या ठिकाणी बघितलं, हे बदला घेण्यासाठी सरकार झालेलं आहे हे मी म्हणत नाही. भाजपचे मोठे नेते त्या ठिकाणी बोलतात. आणि बदला घेण्यासाठी एखादं सरकार जेव्हा फॉर्म होतं त्याच्यामागे व्यक्तिगत हित असतं, लोकांचं हित नसतं. पण आपलं सरकार टिकलं पाहिजे. लोकांचे विषय राहतात बाजूला, ठराविक आमदारांचे विषय येतात पुढं आणि पदाचे विषय पुढे येतात. त्यामुळे मला असं वाटत नाही की इलेक्शन हे लवकर त्या ठिकाणी लागू शकतं. रोहित पवारांनी राज्य सरकारवर टीका केल्याचं आपण ऐकलं. पुढची बातमी बघतोय. शिवसेना वंचित आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आल्यास स्वागतच आहे असं विधान केलंय बाळासाहेब आंबेडकर यांनी. शिवसेना आणि आमच्या युतीबाबत बोलणी झालेली आहेत. उद्धव ठाकरे यांनी घोषणा करावी असं आम्ही म्हटलं. मात्र शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत चर्चा करत असून एकत्रित घोषणा करावी अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत आल्यास त्यांचं स्वागतच आहे असं वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सांगितलं. त्यांना असं वाटतं की आपण असताना राष्ट्रवादीने बरोबर घेतलं पाहिजे आणि काँग्रेसलाही बरोबर घेतलं पाहिजे. तो त्यांच्यामधला असणारा इश्यू आहे. आम्ही त्यांना असताना म्हटलं की तुम्ही काँग्रेसलाही घेऊन घ्या, त्यांचंही आम्ही स्वागत करू, राष्ट्रवादीलाही घेऊन घ्या, त्यांचंही आम्ही स्वागत करू. ज्या दिवशी त्यांचा निकाल होईल, म्हणजे बोलणीच्या संदर्भात सेनेमधला निकाल होईल की आता आपण ही तरी घोषणा करू आणि मग पुढे जाऊ, त्या दिवशी ती घोषणा होईल असं मी त्या ठिकाणी ग्राह्य करतो. उद्या बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मात्र मंत्रालयात होणाऱ्या तैलचित्राच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हजेरी लावणार नाहीत. हा राजकीय कार्यक्रम असल्याची टीका राऊतांनी केली. तसंच जनतेच्या मनात असेल तर निश्चितपणे राहुल गांधी पंतप्रधान होतील असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला. तो राजकीय कार्यक्रम आहे, त्याच्यावरती न बोललेलं बरं. तो राजकीय कार्यक्रम आहे. जे स्वतःला आम्ही मोदींचे लोक म्हणतात, त्या मोदींच्या लोकांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी तो कार्यक्रम लावला. पण ठीक आहे, शिवसेना प्रमुखांचं तैलचित्र आहे, त्याच्यामुळे ते त्याच्याविषयी टीका टिप्पणी करणं बरोबर. एक बिगर राजकीय कार्यक्रम, मी राजकीय म्हणत नाही त्या, आणि त्याची भीती वाटते आहे टीका करणाऱ्यांना. त्या यात्रेमागची भावना समजून घ्या, राष्ट्रहिताची, या देशामधला द्वेष भावना नष्ट करण्यासंदर्भात. पण आता काही लोकांना फक्त टीका करण्याचंच काम आहे, त्यांना करू द्या ना. 4,500 किलोमीटर काय, तुम्ही 450 किलोमीटर चालून दाखवा या देशासाठी. लोकांनी ठरवलं तर कोणी पंतप्रधान होऊ शकेल. राहुल गांधीच कशाला? लोकांची इच्छा आहे, लोक ठरवतील. नवी मुंबईच्या खारघरमध्ये मॅरेथॉन पार पडली. या स्पर्धेला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हजेरी लावली. यावेळी पत्रकारांशी बोलताना सोमय्या यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. तसंच बीएमसी घोटाळे प्रकरणी सुजित पाटकर जेलमध्ये जाणार असा दावाही त्यांनी केला. उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रवक्ते प्रत्येक गोष्टीत न्यायालयापासून, निवडणूक आयोगापासून, इलेक्शन कमिशन पर्यंत फार वाईट वाटतं व त्यांची स्थिती बघून. संजय राऊतचे कारनामे बघा की त्यांचे पाटकर मित्र सुजित पाटकर मुंबई महापालिकाने 100 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट दिले. 24 जून 2020 ला त्यांना 100 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट देण्याची मीटिंग झाली.
सुजित पाटकर त्यांचे पार्टनर उपस्थित होते आणि कंपनीचं रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन 26/2/2020 म्हणजे उद्धव ठाकरेचा राज्यात मुंबई महापालिका अशा प्रकारचे कारनामे करायचे. आता सुजित पाटकर सिनियर सिटीजन आणि नंबर आहे. उद्या बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे आणि त्यानिमित्त स्मृतीस्थळावर अभिवादनाकरता गर्दी करतायत. बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ आणि विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी स्मृतीस्थळावर येऊन आज बाळासाहेबांना अभिवादन केलं. स्मृतीस्थळावरून याविषयी अधिक माहिती दिली आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी. शिवाजी पार्क मुंबई इथली दृश्य आहेत. उद्या बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आजपासूनच गर्दी होताना आपण बघतोय. अनेक विद्यार्थ्यांनी स्मृतीस्थळावर येऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं. अहमदनगरमधून एका विवाह सोहळ्याविषयीची बातमी आपण बघतोय. शंकरराव गडाख आणि घुले कुटुंबाचा हा विवाह सोहळा आहे. जिल्ह्यातील सोनई इथं हा शाही विवाह सोहळा पार पडतोय. ठाकरे पक्षाचे आमदार शंकरराव गडाख यांच्या मुलाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या मुलीशी विवाह होतोय, लग्न होतंय. या विवाह सोहळ्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आलेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे आलेले आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील या लग्न सोहळ्याला उपस्थित आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील कोस्टल रोडच्या कामानं चांगलाच वेग घेतलाय. मुंबईकरांनाच नाही तर मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचं आकर्षण असलेला कोस्टल रोड अर्थात सागरी महामार्ग झपाट्यानं पूर्ण होतोय. अत्यंत अत्याधुनिक मोनोपाईल तंत्रज्ञानावर आधारित तयार होणारा हा कोस्टल रोड मुंबईच्या सौंदर्यातील एक महत्त्वाचा माइलस्टोन होणार हे मात्र नक्की. मुंबईचा खरा तर मूळ रहिवासी आहे तो कोळी बांधव. विशाल सागरी समुद्र किनारा लाभलेल्या या मुंबईच्या समुद्रामध्ये आपल्याला जागोजागी दिसतात त्या कोळी बांधवांच्या होड्या. त्याच आज आपल्याला याच ठिकाणी दिसत आहे. आणि हा कोस्टल रोडचं काम ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस या ठिकाणी सगळ्यांनी स्वागत जरी केलं तरी कोळी बांधवांनी आपल्या समस्येसाठी केला होता विरोध. कारण ज्या पद्धतीनं या कोस्टल रोड हा समुद्रात जाताना आपल्याला दिसतोय त्या ठिकाणावर यांच्या बोटी आतमध्ये जायला कोणता रस्ताच नव्हता. आता एक मोठा गॅप आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच महत्वाच्या मुद्द्याला मच्छीमार बांधवांचा कोळी बांधवांचा जो विरोध होता त्या मुद्द्याला स्पर्श केला आणि 60 मीटर व्यासीचा जो गॅप होता तो 120 मीटर करायचा निर्णय घेतला. त्याचं काम सुरू आहे तेही आपल्याला दिसतंय. कोस्टल रोडचं काम जसजसं सुरू आहे तसंच त्याचबरोबर जे येणाऱ्या समस्या आहे जे येणारे प्रश्न आहे ज्या अडचणी आहे त्या सोडवण्याचंही काम सुरू झाल्यामुळं सगळ्यात मोठा फायदा होतोय तो कोस्टल रोड निर्मितीला. समुद्राच्या भरतीच्या म्हणजे या लाटांचा भरती आणि ओहोटीचा खेळ तर हा नेहमी सुरूच असतो पण याच्यामध्ये हा प्रश्न सोडवणं सगळ्यात महत्वाचं होतं. त्यामुळे कोस्टल रोडच्या कामातला हा सगळ्यात मोठा अडथळा दूर झालाय असं आत्ता तरी मानलं जात आहे. कोळी बांधवांच्या समस्या अजूनही काही असेल तर त्या सोडवण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देत आहे. बघूया अजून काय काय होतंय ते. मुंबई गोवा महामार्गावरील वाढत्या अपघात प्रकरणी आज रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये जनआक्रोश समिती रस्त्यावर उतरली. 2 दिवसांपूर्वी रेपोली इथं झालेल्या अपघातग्रस्तांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. माणगाव बाजारपेठेत जनआक्रोश समितीने मोर्चा काढून मुंबई गोवा महामार्गाच्या दिरंगाईबाबत निषेध व्यक्त केला. शासनानं महामार्गाचं काम केलं नाही तर मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देत अपघातांना जबाबदार धरून महामार्गाचे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जनआक्रोश समितीच्या वतीनं करण्यात आली. आमचा महामार्ग हा लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजे, शिमगा अगोदर पूर्ण व्हायला पाहिजे आणि जर नाही झालं तर मुंबईमध्ये आझाद मैदानपासून मंत्रालयापर्यंत आम्ही 2 लाख कोकणवासी एकत्र येऊन या सरकारचा निषेध करू आणि आमचा उपोषण करू आणि आंदोलन पुढे घेऊन जाऊ.
अनिसचे श्याम मानव यांच्या आणि बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्रींमध्ये सुरू असलेल्या वादावर भाजप आमदार राम कदमांनी मोठं विधान केलंय. आम्ही अंधश्रद्धेचं समर्थन कधीच करत नाही, केलेलं नाही. मात्र 4 वेद, 18 पुराण, उपनिषद, महाकाव्य आणि हिंदू धर्माचं विधिविधान हे स्वतःच एक सखोल शास्त्र आहे. तुमच्या साधनेचं सामर्थ्य आणि अष्टांग योगातून तुम्हाला मिळणारा परमदिव्य दृष्टीचा अनुभव या गोष्टी तुम्ही काँग्रेसचे असल्याने तुमच्या गळ्याखाली उतरणार नाहीत, ते शक्य नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे राम कदम यांनी. ये वही श्याम मानव जी है जो हमारे सनातन साधु संतों के बारे में बोलकर सीधे पहुंचे राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा में. ये सोची समझी साजिश के तहत हमारे हिंदू धर्म के साधु संतों को बदनाम करने का कांग्रेस स्पॉन्सर्ड षड्यंत्र है. शाहरुख खानचा पठाण चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच गुवाहाटीत गोंधळ झालेला पाहायला मिळाला. पठाणचे थिएटरवरील पोस्टर्स जाळण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. गुवाहाटीमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थिएटरचे पोस्टर्स जाळत जोरदार निदर्शनं केली. या घटनेनंतर शाहरुख खाननं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान गुवाहाटीमध्ये घडलेल्या या घटनेबद्दल त्यानं चिंता व्यक्त केली. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे, असं मी त्यांना आश्वासन दिलं. आम्ही चौकशी करू आणि अशा कोणत्याही अनुचित घटना घडणार नाहीत याची काळजी घेऊ, असं आसामचे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान शाहरुखचा फोन येण्याआधी शाहरुख खान कोण आहे, मला पठाणबद्दल काही माहीत नाही, असं विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी केलं होतं. गुवाहाटीतील पत्रकार परिषदेत शाहरुख खानच्या आगामी पठाण चित्रपटाबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हे विधान केलं होतं. पठाण चित्रपटाबद्दल त्यांनी काहीही जाणून घेण्यास नकार दिला होता. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या निषेधाबाबत काही अडचण आली असती तर शाहरुख खाननं मला फोन केला असता, असंही त्यांनी म्हटलं. बातमी औरंगाबादमधून. औरंगाबादमधील भूविकास बँकेचे गाळे रिकामे करा अशी नोटीस पाठवण्यात आलेली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंसह 22 भाडेकरूंना या नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. भूविकास बँकेच्या मालकीचे शहरातील क्रांती चौकातल्या इमारतीचं शासनाकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे इथले भाडेकरू असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मातृभूमी ट्रस्टसह 22 भाडेकरूंना गाळे रिकामे करा अशा नोटिसा देण्यात आल्या. क्रांती चौकातील बँकेच्या 3 मजली इमारतीत देवगिरी नागरी सहकारी बँक, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मातृभूमी प्रतिष्ठान यासह 22 गाळ्यात भाडेकरू आहेत. आज ठाण्यातल्या गडकरी रंगायतन इथं पद्मविभूषण डॉक्टर प्रभा अत्रे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं. यावेळी प्रभा अत्रे यांना मानपत्र आणि 1 लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला. शाल देऊन शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. हमारे आदरणीय मुख्यमंत्री जी का स्वागत और सम्मान कर रहा है. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात ते उपस्थित होते आणि शिंदेंच्या हस्ते हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉक्टर प्रभा अत्रे यांचा सन्मान करण्यात आला. पुरस्कार देखील ठाण्यामध्ये देतोय याचा विशेष आनंद आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यभरामध्ये देशभरामध्ये अनेक उपक्रमांना मी उपस्थित राहत असतो, परंतु ठाण्यामधला कार्यक्रम हा माझ्यासाठी काही आगळा वेगळा असतो. मला आठवत आहे की ठाण्यामध्ये आनंद दिघे साहेब असताना देखील कलावंतांच्या पाठीशी ते नेहमी राहिले आणि या गडकरी रंगायतांमध्ये बाळासाहेबांच्या आशीर्वादाने गडकरी रंगायतन झालं आणि या गडकरीमध्ये जे जे कार्यक्रम होतात
त्याला असे उत्स्फूर्त आमचे कलावंत ठाणेकर दाद देत असतात की त्या कलेचा सन्मान होतो आणि कलावंतांना देखील दुप्पट तिप्पट प्रेरणा मिळते. असे आमचे ठाणेकर आहेत. आणि त्याचा आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे, आनंद आहे. आणि भारतीय शास्त्रीय संगीतातील प्रभाताईंचं योगदान आपल्याला सांगण्याची मला आवश्यकता नाही. आणि अगदी आपल्या देशाच्या सीमा ओलांडून 7 समुद्रापलीकडे त्यांच्या गाण्यासोबत एका अर्थानं भारतीय संस्कृती आणि परंपरा पोहोचवण्याचं काम प्रभाताईंनी केलेलं आहे. आणि हे देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. मनमाडच्या ग्रामीण भागात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. इथं एसटी बसची संख्या कमी असल्यानं विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनानं शाळेत जावं लागतं. कधी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून, कधी टँकरमधून हे विद्यार्थी प्रवास करतायत. शाळेत वेळेवर पोहोचायचं असेल तर खासगी वाहनांना हात दाखवायचा, ती थांबवायची आणि मग शाळेत पोहोचायचं. शिक्षणासाठी ग्रामीण भागातल्या या विद्यार्थ्यांना शहरात जावं लागतं. शहरात जाण्याकरता एसटी हे एकमेव प्रवासाचं माध्यम आहे, पण आधीच भरलेल्या एसटीत विद्यार्थी चढूच शकत नाहीत आणि मग त्यांना अशा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतोय. बस येत नाही त्याच्यामुळे ट्रॅक्टरमध्ये यावं लागतं. त्यांची गाडी भेटली की निघून येतो आम्ही. मला एवढं लांबून पायी येते मी नांदगावला शाळेत जाते. आजची बस असते ती टायमावर येते पण खूप गर्दी असते. बसची संख्या वाढावी हीच आमची त्यावेळेस बस जर गर्दी असल्यावर बस आम्हाला घेत नाही त्यामुळे आम्हाला ना टँकरने किंवा टॅक्सी यावं लागतं. भिवंडी तालुक्यातील दगड क्रशर नागरिकांच्या जीवावर उठलेत. भिवंडी तालुक्यातील चांदणे, अवलोटे, खालिंग, मुरे अशा अनेक गावांमध्ये अनेक दगड क्रशर आहेत. क्रशरमुळे निघणाऱ्या धुरात नागरिकांचं आयुष्य धोक्यात आलंय. तसंच शेकडो एकर जमीन सुद्धा या धुरामुळे नापीक होतीये. पावडर रात्री पण पावडर भरमसाठ येते, घरामध्ये घुसते. पुढे झोप पण नाही बसत. कपडे सफेद आणि भांड्यात किती उडते ना, काही भांडे सफेद होतात. पावडरचा त्रास आहे ना शेवटी. बरोबर. लहान लहान मुलं आहेत. हा काय आहे? लहान लहान मुलं खोकतात ना, सर्दी खोकला चालूच असते कधी कधी. मग आता ही आंबे लागवड केलेली आहे. संपूर्ण ते क्रशचा उडतोय धुरळा, तो संपूर्ण याच्यावर बसून ना ते आंबे म्हणजे मोहरसुद्धा करपून चाललेला आहे. त्याच्यानंतर इथे गवत आहे. आमची जनावरं आहेत, पशु वगैरे, ती चरायला फिरतात. तर त्यांना चारासुद्धा तो चांगल्या पद्धतीने राहिलेला नाही आणि जनावरं अशी म्हणजे आजारी पडतात अधूनमधून. तर फारच मोठी आमची, आणि ती भात शेती रब्बी असतो तर त्याच्यावर फार मोठा किडी पडतात आणि ती पानं वगैरे मरतात. तर फारच मोठी हैराणी चाललेली आहे आमच्या शेतकऱ्यांची. या म्हणजे जेव्हा क्रशर असतं त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात धुळीचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे या सगळ्या धुळीबरोबर या धुळीचं आपल्या मोस्टली अप्पर रेस्पिरेटरी जे लंग्स असतात, जे ऑर्गन्स असतात, त्यांच्यावरती इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. अप्पर रेस्पिरेटरीमध्ये होणारे इन्फेक्शन म्हणजे न्यूमोकोकल, TB किंवा सर्दी, खोकला, नाकाचे आजार, घशाचे आजार किंवा लंगचे आजार होऊ शकतात त्या पेशंटला. माघी गणेशोत्सवाच्या निमित्तानं चारकोपच्या राजाचा राजेशाही थाटात आगमन सोहळा आज पार पडला. मंडळाचे माघी गणेशोत्सवाचे यंदाचे 18वे वर्ष आहे. ढोल ताशाच्या वादनात गणरायाच्या सुरेख मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. या सगळ्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील. गेली 18 वर्ष माघी गणेशोत्सव आम्ही साजरा करतोय. आमचं 18वं वर्ष आहे आणि सगळे यंग मुलं आम्ही सगळा साजरा करतो. आम्ही चालू केलं आहे आणि आमचे मूर्तिकार संतोष रत्नाकर कांबळी आहेत आणि सगळे सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आम्ही ठेवतो. पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थिनीचा भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा काही मुली एका विद्यार्थिनीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारताना दिसतायत. पिंपरी गावातली ही मारहाणीची घटना आहे. अत्यंत धक्कादायक घटना आहे. विद्यार्थिनीमध्ये मारहाण झालेली आहे. पिंपरीतली ही दृश्य समोर येत आहे.
वाशिममध्ये ऑटो रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या प्रकरणात 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय. वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैनच्या सचिन भालेराव यांच्या ऑटोमध्ये एक बुरखा घातलेली शाळकरी मुलगी भेरा इथून मालेगावला घेऊन जात असताना ऑटो रिक्षासमोर एक दुचाकी आडवी आली. शिवीगाळ करत या दुचाकी चालकाने या रिक्षा चालकाला बेदम मारहाण केलेली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या प्रकरणी शिरपूर पोलिसात मारहाण करणाऱ्या 3 आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास शिरपूर पोलीस करतायत. पुढची बातमी जुन्नरमधून. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा इथल्या शिक्षकांनी 11वीच्या एका विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. ज्ञानमंदिर ज्युनियर कॉलेज आळेफाटा इथला हा प्रकार होता. या प्रकरणी अखेर मारकुट या शिक्षक आणि सहकारी शिपायावर गुन्हा दाखल झालाय. एका विद्यार्थ्यानं शेरोशायरी केल्यानंतर गैरसमजातून दोघांनी या विद्यार्थ्याला मारहाण केली होती. काल ते शिक्षक आहेत असं कळत होतं. त्यातला एक शिक्षक एक शिपाई आहे हे आज समोर आलंय. मुलांच्या घोळक्यातील एका मुलाने शिक्षकांना पाहून शेरोशायरी केली आणि यानंतर शिक्षकाने आणि शिपायाने विद्यार्थ्याचे केस पकडून त्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. विद्यार्थी शिक्षकापुढे सोडून देण्याची विनंती करत राहिला, मात्र शिक्षक तरीही त्याला मारहाण करतच राहिला. हे सगळं दृश्य कॅमेऱ्यात चित्रित झालंय. सदर व्हिडिओची खात्री केली असता नमूद पीडित बालकास त्यातील उपप्राचार्य जयसिंग जाधव तसेच त्यातील शिपाई सोमनाथ कुराळे यांनी नमूद बालकास मारहाण केल्याचे खात्री झाल्याने त्यांचे नातेवाईकाला आम्ही तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन येथे बोलवले असता त्या नमूद पीडित बालकाच्या नातेवाईकांनी असमर्थता दाखवले. परंतु घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सदर नमूद आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन आळेफाटा येथे प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरू आहे. मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर शनिवारी रात्री गोळीबार झाला. राजगुरुनगरच्या सातकर स्थळ इथल्या राहत्या घरासमोर हा प्रकार घडला. मी खेडचा भाई आहे, एकाला घालवलाय, तुलाही माज आलाय, संपवतोस तुला असं म्हणत पिस्तूल रोखून पैशाची मागणी करत हा गोळीबार करण्यात आला. मोक्का हत्येच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या आरोपींकडून खंडणी मागत पिस्तूल रोखत हा गोळीबार करण्यात आला. मात्र नशीब बलवत्तर होतं म्हणून गोळीबार करताना पिस्तूल चाललं नाही आणि मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी आरोपी मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. दोघेही आरोपी सध्या फरार आहेत. सामान्यपणे आतापर्यंत आपण भेंडी ही हिरव्या रंगाची बघितली आहे, परंतु यावर्षी बारामतीतील कृषी प्रदर्शनामध्ये असलेली लाल भेंडी सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. केंद्रबिंदू आकर्षणाचा ठरलेली आहे. कुमकुम या नावाने पहिल्यांदाच देशामध्ये लाल भेंडीचं उत्पादन करणारा पथदर्शी प्रयोग सादर करण्यात आला. या भेंडीला बाजारातही उठाव चांगला आहे, म्हणजे भाव चांगला आहे असा दावा कृषी अभ्यासक करतायत. या भेंडीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव फरक पडेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी देखील व्यक्त केली. लाल भेंडी मिळाला. याच्यामध्ये हिरव्या भेंडीपेक्षा व्हिटॅमिन ए असेल, कॅल्शियम असेल, आयर्न हे मुबलक प्रमाणात आहे, जे की हिरव्या भेंडीमध्ये पाहिल्या जात नाही. हिरव्या भेंडीपेक्षा जवळजवळ 20 ते 30 रुपयांनी पर किलो मागं जास्त भेटते. या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतो. वेगवान बातम्यांसाठी काही क्षणात भेटूया माझे सहकारी राखी सोबत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.